नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बुक किपिंगचा अर्थ बघितलाय की बुक किपिंग म्हणजे काय. इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सेट ऑफ बुक्स. म्हणजे अकाउंटिंगच्या बुक्समध्ये आपल्याला आपल्या बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स काय करायचे, रेकॉर्ड करायचे. मग ज्या वेळेला आपण हे अकाउंटिंगचं काम करणार आहोत तर आपल्याला काही महत्त्वाच्या ज्या टर्म्स यूज केल्या जातात अकाउंटिंगमध्ये त्या आधी बघणं महत्त्वाचं असणार आहे, बरोबर. तर मग या ठिकाणी बघा, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हे आपण बघत आहोत. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन ऑर पार्टीज फॉर मनी ऑर मनीज वर्थ इज नोन ॲज ट्रान्झॅक्शन. म्हणजे बिझनेसमध्ये ज्या वेळेला खरेदीदार आणि विक्रेता असे दोन पार्टीज असतात, ओके, एक विक्रेता आणि एक ग्राहक, यांच्यामध्ये कुठल्याही वस्तूचं किंवा सेवेचं, गुड्स म्हणजे वस्तू, ओके, तर वस्तू किंवा सेवेचं देवाणघेवाण होते, आदान प्रदान होतं आणि त्यावेळेला त्यामध्ये पैशाचा देखील समावेश असतो. तर अशा क्रियेला काय म्हटलेलं आहे, ट्रान्झॅक्शन म्हटलंय. याला आपण मराठीत व्यवहार असं म्हणतो. आणि व्यवसायामध्ये हे व्यवहार नेहमी होत असतात. तर व्यवहाराचे म्हणजे ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार आहेत. देअर आर टू टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, बरोबर. याच्या नावानेच आपल्याला लक्षात येत आहे मॉनिटरी मीन्स की ज्याच्यात मनी इन्क्लूड आहे म्हणजे आर्थिक व्यवहार, आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे आर्थिकेतर व्यवहार, बरोबर. तर बघा, द ट्रान्झॅक्शन विच इन्व्हॉल्व्स अन एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली इज कॉल्ड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, ओके. म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शन्समध्ये पैशाचा समावेश असतो, मनी इन्व्हॉल्व असतो, तो इनडायरेक्टली असो किंवा डायरेक्टली असो, तर त्या ट्रान्झॅक्शन्सला काय म्हणतात, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे आर्थिक व्यवहार की ज्यामध्ये पैशाचा समावेश आहे. आणि आपल्याला असे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स काय करायचे आहेत, फक्त रेकॉर्ड करायचे आहेत आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये, ओके. कारण आपण हिशेब कशाचा ठेवतो, ज्या ठिकाणी पैशाचा संबंध येतो त्याच गोष्टीचा आपण हिशेब ठेवतो, ओके. तर मग ह्या मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे पुन्हा दोन प्रकार पडतात, ते म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. मॉनिटरीचा अर्थ आपण बघितला की आर्थिक व्यवहार, ओके. मग याच्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स हा एक प्रकार आहे आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स हा एक प्रकार आहे. तर कॅश ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय, रोख व्यवहार, ओके. अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड ऑर रिसिव्ड इमिजिएटली इज नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे आपण वस्तू घेतली आणि पैसे पेड केले किंवा वस्तू विकली आणि आपल्याला पैसे इमिजिएट मिळाले, दॅट इज कॅश ट्रान्झॅक्शन्स, ओके. फॉर एक्झाम्पल, परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश ॲट ₹15,000. म्हणजे आपण गुड्स परचेस केला, गुड्स मीन्स वस्तू, माल जो आपण खरेदी केला, ओके. तर कुठलाही व्यवसाय असू द्या, जो व्यवसाय ज्या वस्तूचा व्यवसाय करीत असेल तर त्या वस्तूला त्या ठिकाणी काय संबोधलं जातं, गुड्स असं म्हटलं जातं. तेही आपण पुढे बघूयात. तर या ठिकाणी परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश ॲट ₹15,000 म्हणजे 15,000ला आपण काय केला, गुड्स परचेस केला. मग हे काय आहे, कॅश ट्रान्झॅक्शन्स आहे. म्हणजे आपण गुड्स घेतला, माल घेतला आणि पैसे पेड केले, ओके. त्याच्यानंतर पेमेंट ऑफ सॅलरी, सॅलरी पेड केली, सॅलरी मीन्स पगार, ओके. 5,000 सॅलरी पेड केली, ज्या व्यक्तीला पेड केली त्याने ते रिसिव्ह केले आणि आपण पैसे काय केले, पेड केले. म्हणजे हे दोन्ही ट्रान्झॅक्शन्स कुठले आहेत, कॅश ट्रान्झॅक्शन्स आहेत, ओके. त्याच्यानंतर क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय, क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधार व्यवहार, ओके, उधारीचा व्यवहार. अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज वन विच cash is not paid or received immediately at the time of transaction but it is paid or received at a later date. म्हणजे ज्या वेळेला व्यवहार होतो, ज्या वेळेला ट्रान्झॅक्शन होतं त्यावेळेला इमिजिएटली कॅश पेड किंवा रिसिव्ह केली जात नाही, ओके, परंतु नंतर ती कॅश दिली जाते. म्हणजे उधारी आपण किती, 15 दिवस, महिनाभर आपण अशी सवलत दिलेली असते विक्रेत्याने, त्यानंतर आपण काय करतो, ती उधारी पेड करतो, परंतु इमिजिएटली दिलं जात नाही. ज्या दिवशी ट्रान्झॅक्शन होईल त्या दिवशी पैसे पेड किंवा रिसिव्ह होणार नाहीत, म्हणून अशा ट्रान्झॅक्शन्सला काय म्हणतात, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स, ओके. याचं देखील आपल्याला अकाउंटिंग करायचं आहे. म्हणजे हे ॲक्च्युली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे बट इमिजिएटली यामध्ये कॅश पेड किंवा रिसिव्ह केली जात नाहीये, म्हणून याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणतात. याचं एक्झाम्पल आहे बघा, गुड सोल्ड ऑन क्रेडिट. या ठिकाणी ऑन क्रेडिट याचा अर्थ आहे उधार, ओके. या ठिकाणी कॅश शब्द आलेला होता म्हणजे हे रोख होतं, ओके. इथे ऑन क्रेडिट शब्द आल्यामुळे काय झालेलं आहे, हा वर्ड आल्यामुळे हे उधारीचं ट्रान्झॅक्शन झालंय. टू अ मंथ
ॲट ₹8,000. म्हणजे आपण अमनला काय केलं, गुड्स सोल्ड केला. ओके. मग आता ज्या वेळेला आपण कॅश रोख माल विकतो त्यावेळेला आपला माल आपण देतो आणि पैसे घेतो, त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला आपण पैसे देत आहे याचा आपण रेफरन्स ठेवत नाही. परंतु ज्यावेळी आपण उधार माल विकतो तर एखाद्या व्यक्तीला विकला, समजा अमनला विकला, तर मग कोणाकडे बाकी आहेत आपले पैसे याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचं नाव काय करावं लागेल, मेन्शन करावं लागेल. म्हणून ज्या वेळेला आपल्याला ट्रान्झॅक्शनमध्ये व्यक्तीचं नाव दिलेलं असतं किंवा ऑन क्रेडिट हा शब्द दिलेला असतो तर त्यावेळेला ते ट्रान्झॅक्शन कोणतं असतं, उधारीचं असतं. ओके, क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतं. हे जे एक्झाम्पल आहेत यांनाच काय म्हटलं जातं, ट्रान्झॅक्शन्स म्हटलं जातं. म्हणजे बिझनेसमध्ये मालाची खरेदी केली जाईल, पैसे पेड केले जातील, वस्तू विकली जाईल, गुड्स विकला जाईल, ॲसेट्स विकली जाईल, मशिनरी, फर्निचर जेही असेल, ह्या क्रियेलाच काय म्हणतात, ट्रान्झॅक्शन्स म्हणतात. ओके. तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे लक्षात आलंय, अमनला आपण गुड्स सोल्ड केला 8,000चा, मग अमनकडे पैसे बाकी आहेत ₹8,000, म्हणून आपण अमनचा काय ठेवू, रेफरन्स त्या ठिकाणी ठेवू. म्हणून ज्या वेळेला ट्रान्झॅक्शन्समध्ये पर्सनचं नेम आणि ऑन क्रेडिट हा शब्द दिला असेल त्यावेळेला ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स असेल. आणि सेकंड एक्झाम्पल दिलंय बघा, सोल्ड मशिनरी टू मिस्टर अमर सिंग ऑन क्रेडिट. इथे सुद्धा अमर सिंगला आपण काय केलेली, मशिनरी सोल्ड केलेली आहे. ओके, मशिनरी सोल्ड केली, परंतु कशी केली, ऑन क्रेडिट म्हणजे उधार आपण मशिनरी विकलेली आहे. किती रुपयाची, 20,000. म्हणजे 20,000 कोणाकडे बाकी राहतील, आपले अमर सिंगकडे. ओके. मग ज्या वेळेला तो अमर सिंग आपल्याला पैसे देईल त्यावेळेला आपण ती एंट्री काय करू, रेकॉर्ड करू. ओके. तर अशा पद्धतीने मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स त्याचे 2 टाइप्स, कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. ओके. आणि त्याच्यानंतर होतं मग नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे नावाप्रमाणे आर्थिकेतर व्यवहार. द ट्रान्झॅक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व an exchange of money or money's worth directly or indirectly are called non-monetary transactions. An exchange of one thing against another thing is called as a barter transactions. म्हणजे यामध्ये पैशाचा समावेश होत नाही. ज्या वेळेला वस्तू देवाणघेवाण केली जाते तर एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू दिली जाते. म्हणजे आधीच्या काळात वस्तू विनिमय पद्धती होती, ज्या वेळेला पैशाचा शोध लागलेला नव्हता तर त्यावेळेला व्यक्ती काय करत होते, एक वस्तू देऊन दुसरी वस्तू घ्यायचे. मग हे जे ट्रान्झॅक्शन होतं हे कसं होतं, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. ओके, लक्षात आले ट्रान्झॅक्शन म्हणजे काय. मग हे असे जे ट्रान्झॅक्शन्स होतील बिझनेसमध्ये, हे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला काय करावे लागतील, आपल्या अकाउंटिंगच्या बुक्समध्ये रेकॉर्ड करावे लागतील. आणि ह्या रेकॉर्ड करण्यालाच काय म्हणतात, एंट्री करणं असं म्हणतात. मग बघा या ठिकाणी नवीन कन्सेप्ट आली आपली एंट्री. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ प्रॉपर फॉर्म or method in the books of accounts is called an entry. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन झालं, आता समजा परचेस सोल्ड, परचेस केला आपण, गुड्स परचेस केला किंवा सेल केला, पेमेंट केलं किंवा आपल्याला पेमेंट मिळालं, रिसिव्ह केलं, तर ह्या ज्या क्रिया आहेत याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणू. ओके. आणि हे ट्रान्झॅक्शन आपल्याला काय करायचे, आपल्या बुक्समध्ये, अकाउंटच्या बुक्समध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. हेच आपलं काम आहे. अकाउंटिंग म्हणजेच काय, रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. मग त्याला एका प्रॉपर फॉर्ममध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. त्याच्यासाठी काही रूल्स आहेत, त्याचं स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ते रेकॉर्ड करायचं आहे. मग ज्या वेळेला आपण हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो त्याला एंट्री असं म्हणतात. म्हणजे आपण काय केलं, आपल्या अकाउंटिंगच्या बुक्समध्ये ट्रान्झॅक्शन्स एंटर्ड केलं, म्हणजे रेकॉर्ड केलं, रजिस्टर केलं, म्हणून त्याला काय म्हणतात, एंट्री म्हणतात. ओके. त्याच्यानंतर मग ज्या वेळेला आपण ही एंट्री करतो तर ती एंट्री आपण कशासाठी केली त्याचं आपल्याला एक्सप्लेनेशन द्यावं लागतं, त्याला म्हणतात नॅरेशन. ओके. ही सेकंड कन्सेप्ट आहे. अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर विच अन एंट्री इज पास इज कॉल्ड ॲज अ नॅरेशन. म्हणजे आपण जी एंट्री केली आपल्या बुक्समध्ये, अकाउंटच्या बुक्समध्ये, ती एंट्री आपण का केली, कशासाठी केली, याचं आपल्याला रेफरन्स म्हणून आपण काय करतो, त्याचं एक्सप्लेनेशन देतो. फॉर एक्झाम्पल, आता वर उदाहरण होतं की आपण गुड्स परचेस केला. ओके. कितीचा परचेस केला, 15,000चा गुड्स परचेस केला. तर ज्या वेळेला आपण त्याची एंट्री करू त्याच्या खाली आपण नॅरेशन लिहू. नॅरेशनमध्ये काय लिहिलं जाईल मग, की बिंग परचेस गुड्स फॉर कॅश किंवा बिंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट. ओके. म्हणजे आपण उधार माल घेतला किंवा रोख माल घेतला, आपण काय घेतलं, मशिनरी घेतली किंवा मशिनरी विकली, तर हे जे डिटेल्स आहे ट्रान्झॅक्शनचं ते काय केलं जाईल, त्या ठिकाणी लिहिलं जातं. त्याला म्हणतात नॅरेशन. त्याला आपण मराठीत म्हणू वर्णन. आपण काय
केलं. ओके, ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं असतं. मग इट इज ऑलवेज गिवन इन अ ब्रॅकेट बिलो द जर्नल एंट्री. आपण जी एंट्री केलेली असेल त्या एंट्रीच्या खाली आपल्याला हे नॅरेशन लिहावं लागतं आणि हे नॅरेशन ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं आणि ते बिंग किंवा फॉर ह्या वर्डने सुरू केलं जातं. ते आपण ज्या वेळेला प्रॅक्टिकली आपण एंट्रीज करू त्यावेळेला आपण ते बघूयात. ओके, त्याच्यानंतर महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे गुड्स. आता आपण बघितलं द टर्म गुड्स रेफर्स टू मर्कंडाइज कमोडिटीज आर्टिकल्स ऑर थिंग्स इन विच अ ट्रेडर ट्रेड्स. म्हणजे गुड्स म्हणजे अशी वस्तू, बरोबर, असं आर्टिकल की ज्याच्यासाठी ट्रेडर म्हणजे व्यापारी काय करतो, व्यापार करतो. म्हणजे जसं ज्या एखाद्या व्यवसायामध्ये व्यावसायिक ज्या वस्तूचा व्यापार करतोय, फॉर एक्झाम्पल स्टेशनरीची दुकान असेल तर स्टेशनरी हे काय त्यांचं गुड्स असणार आहे. क्लॉथ कापड दुकान असेल तर त्या ठिकाणी क्लॉथ हा काय त्यांचा गुड्स आहे. इलेक्ट्रॉनिक्सची दुकान असेल तर इलेक्ट्रिकल ज्या पण वस्तू असतील त्या त्यांच्यासाठी काय असणार आहेत, गुड्स असणार आहेत. फर्निचरची शॉप असेल, फर्निचरचं दुकान असेल तर त्यांचा गुड्स म्हणजे काय असणार आहे, फर्निचर, टेबल, फॅन, चेअर्स, कबर्ड्स एक्सेट्रा. ओके, लक्षात आलं. म्हणजे ज्या वस्तूचा व्यवसाय केला जाईल ती वस्तू म्हणजे त्या बिझनेसचा तो काय राहील, गुड्स राहील. ओके, दीज आर परचेस ऑर मॅन्युफॅक्चर फॉर द पर्पज ऑफ सेल अँड टू अर्न प्रॉफिट. म्हणजे गुड्स म्हणजे काय, अशी वस्तू की जी काय केली जाते, खरेदी केली जाते किंवा उत्पादन केले जातं, तिचं मॅन्युफॅक्चर केली जाते कशासाठी, विकण्यासाठी आणि नफा कमवण्यासाठी. ओके, त्या थिंगला, त्या आर्टिकलला काय म्हणायचं आहे आपल्याला, गुड्स म्हणायचं आहे अकाउंटिंगच्या लँग्वेजमध्ये. म्हणून बघा ज्या गुड्स कॅरियर असतात, ट्रक्स असतात, बरोबर, माल वाहतूक गाड्या, तर त्या गाडीवर काय लिहिलेलं असतं, गुड्स कॅरियर म्हणजे माल वाहतूक गाडी. मग त्याच्यावरून गुड्स म्हणजे लक्षात आलं तुमच्या. मग इथे एक्झाम्पल दिलंय बघा, मेडिसिन्स आर गुड्स फॉर केमिस्ट, व्हेजिटेबल्स आर गुड्स फॉर द व्हेजिटेबल वेंडॉर. वेंडॉर मीन्स विक्रेता, भाजी विकणाऱ्या व्यक्तीसाठी गुड्स काय आहे, व्हेजिटेबल्स. ओके, आणि पार्ट्स लाईक टायर्स, इंजिन, गिअरबॉक्स, केबल्स एक्सेट्रा. म्हणजे जोही व्यवसाय असेल, आता मोटर्स जे कंपनीज असतील तर त्यांच्यासाठी हे पार्ट्स जे आहेत हे काय राहील, त्यांचा गुड्स असणार आहे. ओके, म्हणजे ज्या वस्तूचा आपण बिझनेस करणार आहोत ती वस्तू म्हणजे आपला गुड्स. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरची महत्त्वाच्या कन्सेप्ट म्हणजे कॅपिटल आणि ड्रॉइंग्स. तर कॅपिटल म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे भांडवल. याआधी तुम्हाला कॅपिटलचा अर्थ माहिती असेल की राजधानी, परंतु आपल्या अकाउंटिंगमध्ये कॅपिटल म्हणजे काय आहे, भांडवल. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. म्हणजे जी अमाऊंट बिझनेसमॅन इन्व्हेस्ट करतो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी त्याला काय म्हणतात, कॅपिटल म्हणतात. ओके, कारण बिना भांडवल व्यवसाय सुरू होत नाही. कुठल्याही व्यवसायासाठी आपल्याला भांडवलाची आवश्यकता असते आणि ते भांडवल हा ओनर इन्व्हेस्ट करत असतो बिझनेसमध्ये, त्याला काय म्हणतात, कॅपिटल म्हणतात. मग त्याला आपल्या अकाउंटिंग लँग्वेजमध्ये पुन्हा आपण म्हणू शकतो एक्सेस ऑफ ॲसेट्स ओव्हर द लायबिलिटीज इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅपिटल. म्हणजे ॲसेट्स म्हणजे आपल्या मालमत्ता, प्रॉपर्टीज, आणि लायबिलिटीज म्हणजे काय, देणी, आपली देयता. ओके, तर प्रत्येक बिझनेसमध्ये काही ॲसेट्स असतात आणि काही लायबिलिटीज असतात. आता ॲसेट्सचं उदाहरण मी तुम्हाला देतो, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स. ओके, ह्या काय आहेत, आपल्या ॲसेट्स आहेत, प्रॉपर्टी आहेत. आणि लायबिलिटीज म्हणजे काय, आपलं देणं. देणं मीन्स आपण बँक लोन घेतलं असेल, बँक लोन्स. ओके, ज्यांच्याकडून आपण माल परचेस केला असेल त्यांना पेमेंट आपलं देणं बाकी असेल, आपले एक्सपेन्सेस पेड करायचे बाकी असतील, तर ह्या गोष्टी कशात येतात, लायबिलिटीजमध्ये. हे आपल्याला डिटेल्स नंतर समजेलच. ओके, म्हणून या ठिकाणी इक्वेशन तयार होतं. कॅपिटल जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर ते कसं केलं जाईल, कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. म्हणजे ॲसेट्सचा जो एक्सेस पार्ट आहे तो काय आहे, कॅपिटल आहे. ओके, म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये जेवढ्या ॲसेट्स आहेत त्यातून लायबिलिटीज लेस केल्या म्हणजे शिल्लक असतं ते काय असतं, आपलं भांडवल असतं. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे ॲसेट असतील 10,000 आणि लायबिलिटीज असतील 6,000, तर 10,000मधून 6,000 लेस झाले, जे 4,000 शिल्लक राहील हे काय असेल, कॅपिटल असेल. ओके, तर कॅपिटल इज अ लायबिलिटी ऑफ द बिझनेस ॲज धिस अमाऊंट इज पेएबल बाय द बिझनेस एंटरप्राइज टू द ओनर ॲट द टाइम ऑफ द क्लोजर ऑफ द बिझनेस.
ओके, म्हणजे या ठिकाणी बिझनेस आणि ओनर ह्या दोन सेपरेट गोष्टी आहेत. एकदा ओनरने बिझनेसमध्ये भांडवल टाकलं, ओके, तर ते भांडवल म्हणजे ते कॅपिटल हे बिझनेसची काय असते, लायबिलिटी असते. कारण ते बिझनेसचं देणं असतं. ओके, म्हणजे ज्या वेळेला बिझनेस क्लोज केला जाईल त्यावेळेला ते कॅपिटल काय करावं लागेल, आपल्याला पेड करावं लागेल ओनरला. ओके, म्हणून कॅपिटल ही काय असते, आपली लायबिलिटी असते, म्हणजे देणं आहे, ते व्यवसायाचं देणं आहे ओनरला. ओके, त्याच्यानंतर आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे काय, उचल. तर उचल म्हणजे काय बघा, द अमाऊंट ऑफ कॅश ऑर व्हॅल्यू ऑफ गुड्स, ॲसेट्स एक्सेट्रा withdrawn from the business by the owner for personal use is called as drawing. म्हणजे बिझनेसमॅनने, ओनरने जर व्यवसायातून कॅश किंवा गुड्स म्हणजे वस्तू किंवा एखादी प्रॉपर्टी, ॲसेट्स टेकन ओव्हर केली असेल पर्सनल यूजसाठी, म्हणजे त्याच्या घरगुती वापरासाठी, तर त्याला काय म्हणतात, ड्रॉइंग म्हणतात. या ठिकाणी मग त्याचं उदाहरण आपल्याला दिलंय बघा. जर प्रोप्रायटरने त्याच्या मुलाची कॉलेज फीज पेड केली, proprietor pay college fees of his son or pays for his medical expenses, mobile bills etc. म्हणजे फ्रॉम द बिझनेसमधून त्याने त्याच्या पर्सनल जे पेमेंट्स आहेत, पर्सनल खर्च असतील, त्याचे वैयक्तिक खर्च जर पेड केले असतील आणि त्याचा मनी त्याने बिझनेसमधून घेतला असेल, तर हा बिझनेसचा खर्च नाहीये, बिझनेसचा एक्सपेंडिचर नाहीये, म्हणून याला काय म्हणतात, ड्रॉइंग्स म्हणतात. याला मराठीत उचल असं म्हणतात. म्हणजे आपण बिझनेसमधून काय केले, पैसे उचल केले. मग बिझनेसमधून ओनर गुड्सही घेऊ शकतो, कॅशही घेऊ शकतो किंवा एखादी प्रॉपर्टी सुद्धा घेऊ शकतो. ओके, तर त्याला काय म्हणतात, ड्रॉइंग्स.